सर्वांना नमस्कार. आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात आपण सगळेजण जमलेलो आहोत. या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि या प्रसंगी उपस्थित आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी, ब्रह्म के आनन से निकते अत्यंत पुनीत तिहुपुरमानी, राम युधिष्ठिर के बरने बलमी कीहू व्यास अंग सुहानी, भूषण यो कलिके कवि रायन, रायन के गुण गायन सानी, पुण्यचरित्र शिवा सरजेश्वर न्हाय पवित्र भई पुनिवानी. याचा अर्थ असा की ब्रह्मदेवाच्या तोंडातून वेद निघाले, त्यामुळे ते मुख पवित्र झालं. रामाचं चरित्र लिहून वाल्मिकी ऋषी प्रसिद्ध झाले, महाभारत लिहून व्यासमुनी प्रसिद्ध झाले. हे कलियुगातल्या कविराज भूषणा, आजपर्यंत तू वेगवेगळ्या राजांच्या चरित्राचं गायन केलं, त्यामुळे तुझं मुख हे जे पावन झालेलं नाही आहे ते या कलियुगामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र गायन करून तुझं मुख पवित्र झालेलं आहे. असं म्हणणारा कवी कोण आहे? तर हे आहेत कविराज भूषण, ज्यांना स्वतः महाराजांनी आपल्या पदरी ठेवलं, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. ते कविराज भूषण म्हणतात की शिवाजी महाराजांचं चरित्र गायन करून माझी वाणी पावन झाली. कविराज भूषणाची जी भावना आहे तीच माझी आहे, तीच आपल्या सगळ्यांची आहे. ते म्हणजे महाराजांचं चरित्र गायन केल्यामुळे आपली वाणी पावन होते. महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक गडांची निर्मिती केली, अनेक गड त्यांनी जिंकून घेतले, त्याच्यामध्ये दुरुस्त केल्या. या गडांचा राजा असा शोभावा असा रायगड, त्याच्यावरती महाराजांचा अभिषेक झाला. त्या रायगडाचं वर्णन कवी भूषणानं केलं आहे आणि आपल्या मराठीमध्ये बाळ कोल्हटकरांनी त्याचा पद्यानुवाद केला आहे. त्या पद्यानुवादामध्ये बाळ कोल्हटकर असं म्हणतात, जटा बांधुनी नटली धरणी, जटा बांधुनी नटली धरणी, विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुंना बिलगुन डुलती, लता तरुंना बिलगुन डुलती, नाच चालतो छायेचा, कुठे बांधल्या जलाशयांवर जिना शोभतो दगडांचा, कुठे बांधल्या जलाशयांवर जिना शोभतो दगडांचा, वरती गंगा, आकाशीची गंगा, वरती गंगा खाली सागर, गंगासागर, वरती गंगा खाली सागर, वरती तारे खाली कमले, वरचे तारे खाली येती, वरचे तारे खाली येती, प्रतिबिंबांना रूपे पडती. कविराज भूषण म्हणतो हे की आकाशाच्या गंगेहुनी गंगासागर भाग्याचा. हा भाग्याचा गंगासागर का? कारण छत्रपती शिवरायांचे पाय त्या गंगासागराला लागलेले आहेत. त्याच्यातलं पाणी जे आहे ते महाराजांनी प्राशन केलेलं आहे. छत्रपती शिवरायांच्याबद्दल आपण महाराष्ट्रामध्ये अनेक जण अनेक पद्धतीनं अनेक वेळेला बोलत असतो, परंतु दुर्दैवानं आज देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती महाराजांची प्रतिमा एक मर्यादित विचार करणारा एक माणूस किंवा राजा अशा पद्धतीची आहे. विशेषतः इंग्रजी इतिहासकार आणि ज्यांनी फारसी अरबी या साधनांच्यामधनं शिवचरित्र लिहिलं त्यांनी तर महाराजांच्यावरती अन्याय केला. काही प्रमाणात तो काही जणांनी दूर केला आहे, परंतु आज देखील तो पूर्णपणे दूर झालेला नाही आहे. आपण जर बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचं आयुष्य केवळ 50 वर्षांचं आहे. 1680 साली महाराजांचं निधन झालं. त्यावेळेला महाराजांचं राज्य केवढं होतं? तर आजच्या महाराष्ट्राच्या परिभाषेत जर बोलायचं झालं तर 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले, आणि खाली जर आपण गेलो चेन्नईच्या दक्षिणेला तर जिंजीचा सारखा प्रदेश, अशा काही मर्यादित भूभागामध्ये महाराजांचं राज्य होतं. एकूण भारत देशाचा तुम्ही नकाशा डोळ्यासमोर आणा आणि महाराजांचं राज्य तुम्ही डोळ्यासमोर आणा, तर एकूण भारताच्या तुलनेमध्ये अतिशय सीमित क्षेत्रफळावरती महाराजांचं राज्य होतं. त्यामुळं अनेक इंग्रज इतिहासकारांनी ही चूक केलेली आहे की महाराजांचा जो विचार आहे तो केवळ महाराष्ट्राचा आहे, केवळ स्थानिक विचार आहे. परंतु छत्रपती महाराजांच्या जीवनातली स्वतः प्रमाणं उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की महाराज केवळ महाराष्ट्राचा विचार करत नाहीत, केवळ ते 5-6 जिल्ह्यांचा विचार करत नाहीत, महाराष्ट्राचा विचार करत नाहीत, तर ते संपूर्णपणे भारताचा विचार करतात. हे सांगणारा एक समकालीन प्रवासी होऊन गेला, त्याचं नाव ॲबे बार्थोलोमी कॅरे. हा प्रवासी जो होता तो युरोपियन प्रवासी होता आणि तो 2 वेळेला भारतामध्ये आला आणि त्याने 2 वेळेला आपण काय प्रवास केला, कोणाला भेटलो याचं वर्णन त्यानं लिहून ठेवलेलं आहे आणि त्यानं स्वतःचं चरित्र देखील प्रसिद्ध केलेलं आहे.
ह्या आबे बार्तुलोमी क्यारे साधारणपणे 1672-73मध्ये सुरतला आला, मग खाली महाराष्ट्रात उतरला आणि चौल त्यावेळेला एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण होतं. त्या ठिकाणी महाराजांचे एक सुभेदार होते, त्यांचं नाव रावजी सोमनाथ असं आपल्याला काही ठिकाणी वाचायला मिळतं. त्या रावजी सोमनाथांशी या आबे क्यारेची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे. ह्या आबे क्यारेनं विचारलं रावजी सोमनाथांना की तुमच्या राजाचं उद्दिष्ट काय, कशासाठी हा राजा एवढं खटपट करतो. कारण बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचा जन्म शहाजी राजे आणि माता जिजाऊ यांच्या पोटी झालेला आहे. शहाजी राजे जहागीरदार आहेत. जर शिवरायांनी ठरवलं असतं तर त्या काळातली सुखाची आनंदाची सर्व साधनं महाराजांना उपलब्ध होती. त्यामुळे आयुष्यात त्यांनी दुसरं काहीही केलं नसतं तरी संपूर्ण त्यांचं आयुष्य मजेमध्ये गेलं असतं, याच्यामध्ये कोणताही संशय नाही. मग तरीसुद्धा तुमचा राजा खटपट का करतो असं त्या आबे क्यारेनं विचारल्यानंतर या रावजी सोमनाथानं त्यांना उत्तर दिलं आहे की आमच्या महाराजांची महत्त्वाकांक्षा अतिशय मोठी आहे. भारताचा नकाशा परत एकदा तुम्ही डोळ्यासमोर आणा. आणि हा रावजी सोमनाथ उत्तर देतो त्या आबे क्यारेला. आबे क्यारे लिहून ठेवतो. तो म्हणतो पश्चिमेला खंबाळच्या आखातामध्ये सिंधू नदी सागराला मिळते, त्याच्या पलीकडे पासून ते पूर्वेमध्ये गंगा नदी ही सागराला मिळते, त्याच्या पूर्वेपर्यंत आपलं राज्य स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा हा राजा आहे. तुम्ही मला सांगा, असं उत्तर देणारा राजा हा केवळ महाराष्ट्राचा विचार करतो असं म्हणणं त्याच्यावरती अन्यायाचं आहे का अन्यायाचं आहे? अजून एक प्रसंग सांग. शिवाजी महाराजांना पुत्र झाले 2, संभाजीराजे आणि राजाराम महाराज, आपल्याला माहिती आहे. तर प्रसूतीच्या वेळेला असं झालं की राजाराम महाराज पालथे जन्माला आले आणि तो काळ मध्ययुगाचा जर आपण लक्षात घेतला तर त्यावेळेला अंधश्रद्धा किंवा अंधविश्वासाचं प्रमाण खूप होतं आणि लोकांना असं वाटलं की अरे हा मुलगा पालथा जन्माला आला, काहीतरी अपशकून झाला, काहीतरी वाईट गोष्ट होणार. ज्या वेळेला महाराजांना ही बातमी कळली की आपला पुत्र पालथा जन्माला आला, महाराजांनी लगेच उद्गार काढलेत, ते इतिहासामध्ये नोंदवले गेलेले आहेत. पुत्र पालथा जन्माला आला तो दिल्लीची पातशाही पालथी घालील. म्हणजे याच्यातून लक्षात काय येतं की महाराजांचं जे ध्येय आहे ते केवळ महाराष्ट्रापुरतं नाही आहे, ते अखिल भारतीय ध्येय. अजून प्रमाणं सांगता येतील परंतु सध्या आपण 2 ही घेऊन पुढे जाऊयात. त्यामुळे पहिला मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. आज मी विषय आपल्यासमोर मांडतोय की भारतीय सुराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा, भारताच्या सुराज्यासाठी प्रेरणा, केवळ महाराष्ट्राच्या नाही. त्यामुळे पहिला मुद्दा, महाराजांचा जो विचार होता तो अखिल भारतीय स्वरूपाचा होता. आता ज्या वेळेला असं आपण एखादं महान कार्य करायला निघतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, महाराजांनी अनेक पत्र त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेली आहेत. दुर्दैवानं अतिशय मोजकी पत्र त्याच्यामधली उपलब्ध आहेत आणि त्याच्यातली ज्याच्यामध्ये महाराजांचा विचार कळतो अशी तर त्याच्यात अजून थोडी पत्र आहेत. त्याच्यातलं एक पत्र जे आहे ते महाराजांनी कुणाला लिहिलं आहे तर एक पत्र महाराजांनी मोगलांच्या सरदारांना लिहिलेलं आहे. आता महाराजांनी मोगलांच्या सरदारांना पत्र लिहिले, त्यांच्या भाषेमध्ये लिहिले, फारसी भाषेमध्ये, आणि त्याच्यामध्ये महाराजांनी त्यांच्यावरती इतकी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत बादशाला खोट्या बातम्या कळवायला, तुमच्या कल्पनेचा घोडा देखील माझ्या प्रदेशात तुम्ही नाचवू शकत नाही आणि तुम्ही माझ्यावरच्या विजयाच्या वल्गना करता, असा सवाल महाराजांनी त्याला केला आहे. पण मुद्दा त्याच्यामध्ये पुढचा आहे. महाराज त्याच्यामध्ये असं म्हणतात, मुहाफिजत हे वतन खुद लाजिमा, म्हणजे माझ्या भूमीचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्य तर आपल्याला प्राप्ती होऊन 75पेक्षा जास्त वर्ष झाली, पण भारतामध्ये सुराज्य आपण आणू शकतो का? त्या मार्गाने आपण पुष्कळ प्रगती केली आहे, त्याच्याबद्दल आपण आनंद आणि समाधान तर व्यक्त केलं पाहिजे, परंतु तिथं आपण थांबून उपयोगाचा नाही, आपला रस्ता अजून लांबचा आहे. जर सुराज्य निर्माण करायचं असेल तर मला सगळ्यात पहिला महत्त्वाचा गुण वाटतो ते म्हणजे मी जे काही करतोय ते माझं कर्तव्य आहे, ही भावना तुमच्या माझ्या सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये असेल. मग ते शिक्षण घेत असू द्यात, शिक्षण देत असू द्यात, संस्था चालवत असू द्यात, कारखाने चालवत असू द्यात, कुठल्या तरी पदांवरती असू द्यात, आणखीन कारखाना चालवत असू द्यात, पण सगळ्यांच्या मनामध्ये ही एकच भावना असली पाहिजे, ती म्हणजे मी माझ्या मातृभूमीचं कर्तव्य करतोय. इंग्रजी भाषेमधील एका विचारवंताचं वचन प्रसिद्ध आहे, तुम्ही कदाचित ते ऐकलं असेल. तो विचारवंत असं म्हणतो की देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षाही महत्त्वाचा विचार हा आहे की मी देशासाठी काय करतो. मी देशासाठी का करायचं? मी देशासाठी यासाठी करायचं की हे माझं कर्तव्य आहे. ही कर्तव्य भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती छत्रपती शिवरायांच्या अंगी पुरेपूर वसत होती. हा त्यांचा गुण. शिवाजी महाराज ज्यावेळेला जिवंत होते त्यावेळेला तर तो घेण्यासारखा होताच. शिवाजी महाराजांना जाऊन देखील आता इतकी वर्ष आली तरी तो गुण घेण्याचा आहे आणि अजून 100, 200, 300, 400, 500 वर्षांनी जरी शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं, ऐकलं आणि समजून घेतलं तरी देखील हा गुण घेण्यासारखा आहे.
शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक लढाया केल्या, अनेक वेळा त्यांना विजय मिळाले. शिवाजी महाराजांच्याकडे काय होतं आणि त्यांच्या शत्रूंच्याकडे काय होतं असा जर आपण विचार केला तर आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं की अतिशय अपुऱ्या मनुष्यबळावरती, अपुऱ्या साधनांनिशी, म्हणजे पैसा कमी आहे, माणसं कमी आहेत, बंदुका, त्या काळच्या बंदुका, ढाली, तलवारी, बाण, हे सगळ्या साधनं कमी आहेत, तरी देखील शिवरायांना विजय का मिळतो? याचं उत्तर शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा जो शत्रू होता त्यानंच एके ठिकाणी लिहून ठेवले. त्याच्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे, आलमगीर नामामध्ये त्याचा उल्लेख आहे. आलमगीर नाम्यामध्ये औरंगजेबानं असे उद्गार काढलेत कारण शिवाजी महाराजांना जय मिळतो, कारण एक गोष्ट त्याच्या बाजूला आहे जी आपल्याकडे नाही, ते म्हणजे त्याचं चारित्र्य. दुधासारखं पांढरशुभ्र त्याचं चारित्र्य आहे, पांढऱ्याशुभ्र हिमासारखं त्याचं चारित्र्य आहे, ज्याच्यावरती तुम्हाला एक किंचित देखील डाग दाखवता येणार नाही, असं त्याचं चारित्र्य आहे. साक्षात शत्रूनं देखील प्रशंसा करावी असं चारित्र्य आपल्या राजांचं होतं, महाराजांचं होतं. ते चारित्र्य आमचं आहे का? हा प्रश्न भारतीय सुराज्याची प्रेरणा घेऊन पुढे जात असताना आपण स्वतःला विचारला पाहिजे आणि तो अंतर्मुख होऊन विचारला पाहिजे. त्याचं उत्तर आपण कुणी कोणाला देण्याची आवश्यकता नाही, प्रश्न स्वतःला विचारायचा आणि स्वतःच उत्तर द्यायचं. याच्यामध्ये एक वेगळा मुद्दा आहे, तो वेगळा मुद्दा मी सांगतो जो आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे. महाराजांनी आयुष्यामध्ये केव्हाही व्यसन केल्याचा उल्लेख नाही. मी म्हटलं तसं की ते जहागीरदारांच्या पोटी जन्माला आले होते, शहाजीराजांच्या पोटी जन्माला आले होते, पण कोणतंही व्यसन त्यांनी केलेलं नाही. दुर्दैवानं आज भारतातली स्थिती काय हो? दुर्दैवानं भारतातली आज स्थिती अशी आहे की तुम्ही कोणत्या आर्थिक गटातले आहात, तुम्ही कोणत्या घरामध्ये राहता, याचा कुठलाही भेदभाव न ठेवता भारतामध्ये व्यसनांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि चिंतेची अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की व्यसनाधीन होण्याचं वय हळूहळू कमी कमी होत चाललं आहे. म्हणजे काही सर्वेक्षण अशी सांगतात की वयाच्या 11व्या 12व्या वर्षी देखील व्यसन लागण्याची उदाहरणं आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. असं वागणारे जे लोक आहेत ते महाराजांचा आदर्श घेत आहेत का? आपण सगळेजण राष्ट्रीय सेवा योजनेचं काम करतो, त्यामुळं आपण तर या व्यसनांच्यापासून दूर आहोतच, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. याच्यात अजून एक मी मुद्दा जोडणार आहे. तो मुद्दा असा आहे की साधारणपणे 4 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एक दहशतवादाचा कट उघडकीला आला. तुम्ही कदाचित वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. याच पुण्यामध्ये काही दहशतवाद्यांना पकडलं गेलं आणि आता त्यांच्यावरती ती जी काही कारवाई ती चालू आहे आणि त्याच्यातनं जी माहिती मिळते ती सगळ्यांना धक्का देणारी आहे. हे दहशतवाद्यांना पैसा कुठून मिळतो याचा जर अभ्यास जर आपण केला तर जगभर हे लक्षात आलेलं आहे की दहशतवाद्यांना पैसा मिळतो ते म्हणजे मादक द्रव्याच्या व्यापारातून पैसा मिळतो, ड्रग्जमधून त्यांना पैसा मिळतो. साधारणपणे ही घटना आली आणि त्याच्यानंतरच एक 15-20 दिवसानंतर पुण्यामधलीच बातमी, पुण्यामध्ये तथाकथित उच्च शिक्षण घेणारे साधारणपणे 4 ते 5 युवक, त्यांना पोलिसांनी अटक केली कारण ते मादक द्रव्यांचा व्यापार करत होते, ड्रग्ज ते विकत होते, त्याच्यासाठी त्यांना अटक केली आणि त्यांच्यावरती आता कारवाई चालू आहे. म्हणजे आपण काय करतोय? आपल्या समाजातले काही लोक काय करतायत? ड्रग्ज विकत घेण्यासाठी स्वतःचा पैसा देत आहेत, ड्रग्ज विकत घेत आहेत. तो ड्रग्जचा पैसा जातोय कोणाकडे? तो ड्रग्जचा पैसा जातोय दहशतवाद्यांकडे. आणि हे दहशतवादी तुमच्या माझ्या बांधवांचे खून पाडतायत. आमच्या बांधवांचे खून आम्ही आमच्याच पैशाने विकत घेतोय. ही शिवरायांच्या महाराष्ट्रात असणारी दुर्दैवी शोकांतिका आहे. आपण सगळेजण व्यसनांच्यापासून दूर आहोत कारण आपण राष्ट्रीय सेवा योजनेशी जोडले गेलेलो आहे. पण एवढ्यावरती आपल्याला समाधान मानून चालणार नाही. मला आपल्याला एक पुढचं आवाहन करायचं. इंग्रजीमध्ये त्याला असं म्हटलं जातं की देर इज अ स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स. म्हणजे असे माझे 2-4 मित्र मैत्रिणी असतात की जे मी सांगेल ते ऐकतात. जर चुकून दुर्दैवानं तुमच्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये असं जर व्यसनाधीनतेचं प्रमाण किंवा व्यसनाधीनता तुम्हाला जर आढळली तर तुम्ही हर प्रयत्नानं त्यांचं व्यसन दूर केलं पाहिजे, त्यांना त्याच्यापासून परावृत्त केलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळ्या संस्था काम करतात, त्यांची तुम्हाला मदत होऊ शकते. परंतु शिवरायांचा आदर्श घ्यायचा म्हणजे स्वतःचं चरित्र तर मी चांगलं ठेवणारच, मी कोणत्या व्यसनांच्या आहारी जाणार नाही, पण माझे मित्रमैत्रिणी देखील त्यांच्या आहारी जाणार नाहीत, ही खटपट मी करेन, हा आदर्श आहे. अजून एक आदर्श शिवचरित्रातला घेतला पाहिजे, तो म्हणजे शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन. त्यातली पहिली घटना आपल्या बऱ्याच जणांना माहिती असते. शिवाजी महाराजांच्या पत्राचा उल्लेख केला. शिवाजी महाराजांचा जन्मदिनांक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जन्मदिनांक आहे 19 फेब्रुवारी 1630. शिवाजी महाराजांचं पहिलं पत्र उपलब्ध आहे, त्याचा दिनांक आहे 28 जानेवारी 1646.
मी परत एकदा दिनांक सांगतो, 28 जानेवारी 1646. म्हणजे महाराजांच्या वयाची किती वर्ष पूर्ण व्हायची? अजून 16 वर्ष पण पूर्ण व्हायची. पहिलं पत्र जे लिहिलं आहे ते याच ठिकाणी, म्हणजे आपण ज्यावेळेला साताऱ्याच्या दिशेनं जातो त्यावेळेला खेड शिवापूर नावाचं गाव लागतं. तिथं रांजे नावाचं गाव आहे. तिथला बाबाजी भिकाजी गुजर पाटील होता त्या गावचा. त्यानं बदअमल केला, म्हणजे परस्पर संमतीनं स्त्री पुरुषांनी एकमेकांशी संबंध ठेवले असं महाराजांना कळलं. महाराजांनी त्याला पकडून आणलं, आपल्यासमोर उभं केलं. त्यानं उर्मटपणानं विचारलं महाराजांना, आणि तसं म्हणायला गेलं तर त्याचा प्रश्न एका अर्थानं बरोबर होता. त्या बाबाजी पाटलाचा प्रश्न महाराजांना असा होता की जागीरदार तर तुमचे वडील आहेत, तुम्ही जागीरदार नाही, तुम्ही कोणत्या अधिकाराने मला शिक्षा करता, असं महाराजांना प्रश्न विचारला. पण महाराजांनी त्याला शिक्षा केली. त्याचे दोन्ही हात तोडले आणि त्याचे दोन्ही पाय तोडले, त्याला चौरंग केला, असा शब्द आहे. कितव्या वर्षी महाराज करतात? वयाच्या 16व्या वर्षी सुद्धा पूर्ण व्हायचं आहे. हा एक प्रसंग आहे. आता मी प्रसंग सांगतो, महाराजांच्या उत्तरायुष्यातला अगदी शेवटच्या 3-4 वर्षातला प्रसंग आहे. शिवाजी महाराजांना 1674 राज्याभिषेक झाला आणि शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवरती निघाले. कर्नाटक म्हणजे आजचा कर्नाटक नव्हे, कर्नाटक म्हणजे आजचा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू असं मिळून त्या काळात कर्नाटक म्हणायचे. त्या स्वारीवरती निघाले आणि स्वारी पुढं जात असताना कर्नाटकामध्ये यादवाड नावाचं एक गाव आहे. त्या यादवाड गावाच्या शेजारी अजून एक छोटं गाव आहे, त्याचं नाव आहे बेलवडी. तर त्या बेलवडी गावाचा जो पाटील होता, कर्नाटकामध्ये पाटीलकीचं काम ज्यांच्याकडे असतं त्यांना देसाई म्हणतात. जो देसाई होता, बेलवडीचा देसाई जो होता, त्यानं काय केलं की महाराजांच्या फौजेला त्रास द्यायला सुरुवात केली. ही घटना आहे 1676-77 मधली. महाराजांचं आयुष्य आता साधारणपणे 3-3.5 वर्ष राहिलेलं आहे. महाराजांच्या फौजेला त्रास द्यायला सुरुवात केली. महाराजांनी आपला एक सरदार आहे, त्याचं नाव आहे सकोजी गायकवाड. त्या सकोजी गायकवाडला सांगितलं की तुम्ही चालून जा त्याच्या गडीवरती. गडी म्हणजे गावाच्या भोवती असा एक सगळा कोट बांधलेला असतो आणि त्याच्या आतमध्ये राहून ते युद्ध करतात, अशी त्यावेळची पद्धत होती. तर तुम्ही त्या गडीवरती चालून जा आणि त्या देसायाला हरवा आणि त्याला आपल्याकडे घेऊन या, असं सांगितलं. मग ती लढाई बरेच दिवस चालली. दुर्दैवानं तो देसाई मरण पावला त्या लढाईमध्ये. पण त्याची जी पत्नी होती, तिचं नाव सावित्रीबाई किंवा मल्लम्मा असं नाव येतं तिचं, ती पण एकदम खमकीबाई होती. आपला नवरा लढत लढत मेला म्हणून ती रडत बसली नाही, ती पण लढायला लागली. पुढचे काही दिवस त्या बाईनं गडी लढवली आणि अखेर शेवटी या सकोजी गायकवाडनं तिच्यावरती विजय मिळवला. ती गडी ताब्यात घेतली. आपल्याला एका बाईनं इतके दिवस प्रतिकार करावा किंवा काय कारण झालं आहे इतिहासामध्ये नोंदलेलं नाही, परंतु त्या सकोजी गायकवाडनं काय केलं, विजयाच्या उन्मादामध्ये त्या सावित्रीबाईवरती अत्याचार केला. महाराजांना ज्यावेळेला ही गोष्ट कळाली त्यावेळेला महाराजांनी त्याला पकडून आणलं, त्याची चौकशी केली, सगळी प्रक्रिया त्यावेळेची पूर्ण केली. त्याचा गुन्हा साबित झाला आणि महाराजांनी त्या सकोजी गायकवाडचे दोन्ही डोळे काढले आणि त्याला पन्हाळा गडावरती अंधार कोठडीत ठेवण्याची शिक्षा दिली. आता आपण आजच्या काळामध्ये येऊयात. आज समजा घटना अशी होत असेल, समजा कशाला, आपल्या भारताचं दुर्दैव आहे. काही दिवसापूर्वीच मी जरा आकडेवारी पाहत होतो, तर 2022 ही आकडेवारी, भारताची आकडेवारी आहे की भारतामध्ये 2022 या वर्षामध्ये भारतामध्ये साधारणपणे 5 लाख, 4.5 ते 5 लाख या बलात्काराच्या घटना भारतामध्ये घडलेल्या आहेत. अनेक लोक सांगतात, सहज सांगतात, ते काय म्हणतात, मुलींनी छोटे छोटे कपडे घातले असतील, त्यांनी निमंत्रण दिलं म्हणून झाला बलात्कार, असं एकदम समर्थन करतात. असं कसं काय करू शकतात मी तर समजू शकत नाही. परंतु त्या आकडेवारीचं जर विश्लेषण पाहिलं तर ते अत्यंत धक्का देणार आहे. ते विश्लेषण असं आहे की काही महिन्यांची मुलगी तिथपासून ते 60 वर्षांच्या पेक्षाही ज्यांचं वय जास्त आहे अशा महिलांवरती आपल्या स्वतंत्र भारतात बलात्कार झालेत. जुनी गोष्ट इतिहासातली मी सांगत नाही, 2022ची गोष्ट सांग. आपण शिवरायांचा आदर्श गिरवतोय का? अजून एक मुद्दा मला त्यात जोडायचा आहे. आज ज्या वेळेला दुर्दैवानं अशी घटना घडते त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, आमच्यापैकी जी व्यवहार चतुर माणसं आहेत ती पहिल्यांदा विचार करतात की अत्याचार करणारा कोणत्या जातीचा, पक्षाचा, पंथाचा, संप्रदायाचा, समाजाचा आहे. जिच्यावरती अत्याचार झाला ती महिला किंवा ती मुलगी कोणत्या जातीची, समाजाची, पंथाची, समाजाची, पक्षाची आहे असं सगळं बघतात. आणि मग जर आपला माणूस असेल, आता आपला माणूसमध्ये तुम्ही सगळं समजून घ्या, सगळं उलगडून सांगायची गरज नाही. आपला माणूस असेल तर निर्लज्जपणानं समर्थन करतात. निर्लज्जपणा दुसरा शब्दच नाही, हे समर्थन करतात. आता परत आपण सकोजी गायकवाड आणि शिवाजी महाराजांच्याकडे जाऊयात. आजच्या भाषेमध्ये सकोजी गायकवाड कोण होता? शिवाजी महाराजांचा आपला माणूस होता. आपल्या माणसानं केलेली चुकीसुद्धा चुकीच आहे
आणि चुकीला शासनच झालं पाहिजे, हा शिवचरित्राचा दंडक आहे. तो दंडक आपण केला पाहिजे. आणि कळत नकळत आमच्या चित्रपटातून, नाटकातून, कादंबऱ्यातून, दूरचित्रवाहिन्यातून आणि आता सध्या असतात त्या वेब सिरीजमधनं कळत नकळतपणे आमच्या तरुण मुलांना हे शिकवलं जातं. काय शिकवलं जातं? सिनेमा जुना आहे, नट जुना आहे, पण गाण्यातला आशय आज देखील लागू आहे असं मला वाटतं. फार वर्षापूर्वी डर नावाचा एक सिनेमा येऊन गेला. त्या डर नावाच्या सिनेमात हे गाणं होतं, तू हा कर या ना कर, तू है मेरी किरण. अरे ती काय वस्तू आहे का? ती जिवंत माणूस आहे. तिच्या भावभावना, तिचे विचार काही महत्त्वाचे आहेत की नाहीत? परंतु दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये ही पुरुषी मानसिकता दिसते. आणि मला अतिशय खेदानं हे सांगावं वाटतं की महिलांच्यामध्ये, मी जेवढं काही समाज जीवन बघतो, महिलांच्यामध्ये सुद्धा याचं समर्थन करणाऱ्या काही महिला का होईना भेटतात. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे सुराज्य जर आपल्याला करायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून खटपट केली पाहिजे की भारतामध्ये एकाही महिलेवरती अत्याचार होणार नाही. कोण तिच्यावरती अत्याचार करतो, आम्ही या ठिकाणी उभे आहोत, असं आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. ही शिवचरित्राची प्रेरणा सुराज्यासाठी म्हणून आपण घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या चरित्रातला अजून एक पैलू आहे. आपण साधारणपणे माणसांना भेटतो, माणसांच्याबद्दल आपण विचार करतो, त्यांना मान सन्मान देतो. आपल्याकडे मान सन्मान, आदर, मरातब कशावरती मिळतो? तर तुमच्याकडे पैसा किती आहे, तुमचं शिक्षण किती आहे, तुम्ही कोणत्या पदावरती आहात, तुम्ही कुठल्या तरी सत्तेच्या पदावरती आहात, तुम्ही अधिकारी आहात का, असं बघितल्यानंतर आपण ठरवतो की याला किती मान द्यायचा आणि त्याप्रमाणे आपण मान देतो. पण माणूसपणाची प्रतिष्ठा कशात आहे? बहिणाबाई चौधरी म्हणायला निरक्षर कवयित्री, पण मला तिची आठवण होते. आणि बहिणाबाई सहजपणे म्हणून गेली, माणसा माणसा अरे कधी होशील रे माणूस. त्यामुळं हे माणूसपणाची प्रतिष्ठा ही पदामध्ये नाही, शिक्षणामध्ये नाही, संपत्तीमध्ये नाही, घरामध्ये नाही. माणूसपणाची प्रतिष्ठा ही माणूसपणामध्येच आहे. तुमच्या माझ्यासारखा तो माणूस आहे म्हणजे त्याला देखील प्रतिष्ठा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला हे बघायला मिळतं का? शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला हे बघायला मिळतं. आपण सगळेजण इतिहासाचा अभ्यास करतो कमी अधिक प्रमाणात, आणि आपल्याला माहिती आहे की भारताचा जगामधल्या सगळ्या देशांशी हजारो वर्षापासून व्यापार सुरू आहे. आपल्या देशातून आपण काय पाठवत होतो असं विचारल्यानंतर आपण लगेच उत्तर देतो की आपण मसाल्याचे पदार्थ पाठवायचो, आपण त्यानंतर लाकूड पाठवायचो, वगैरे वगैरे, वस्त्र पाठवायचो, कापूस पाठवायचो, असं आपल्या सगळ्यांना उत्तर देत आहे. परंतु महाराज ज्या काळात होते त्याला मध्ययुगीन काळ असं इतिहासाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. त्या मध्ययुगीन काळामध्ये व्यापार कोणाचा चालायचा? व्यापार माणसांचा चालायचा. एकच घटना मी नमुन्यादाखल सांगतो. महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळामध्ये ज्यांना चिटणीस या पदावरती नेमलं ते बाळाजी आवजी चिटणीस. यांचे जे वडील होते त्यांचं नाव आवजी हरी चित्रे. हे आवजी हरी चित्रे जे होते तो जंजिऱ्याचा सिद्धी, तुम्हाला जंजिरा किल्ला माहिती आहे, त्या जंजिऱ्याचा सिद्धी जो होता त्याच्या पदरी ते नोकरीला होते. एके दिवशी त्या सिद्ध्याची मदर फिरली आणि त्याला असं वाटलं की या चित्रेंनी म्हणजे आवजी हरी चित्र्यांनी काहीतरी गडबड घोटाळा केला आहे, म्हणून त्या चित्र्यानं काय केलं त्या सिद्ध्यानं त्या आवजी हरी चित्रेंना एका पोत्यामध्ये घातलं, ते पोत्याचं तोंड शिवलं आणि ते समुद्रामध्ये टाकून दिलं. इथं संपली नाही गोष्ट. त्यांची पत्नी, त्यांची मुलं, ह्या सगळ्यांना अटक केली. अण्णा त्यांना जवळच राजापूर नावाचं गाव आहे कोकणामध्ये, त्या राजापूरच्या बाजारामध्ये विकायला पाठवलं. आता आवजी हरी चित्रे हे अधिकारी होते, सरकारचे अधिकारी होते. त्यांच्या घरची ही पत्नी, त्या काळची आपण कल्पना करू शकतो की जी मान मराताबाशिवाय केव्हाही घराच्या बाहेर पडली नाही, परपुरुषाशी जर कधीही संपर्क आलेला नाही, तिला त्या बाजारात आपण विक्रीसाठी उभा आहोत यावेळेला काय वाटलं असेल? तिची मान खाल्ली होती, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतील आणि बोली लागली, एवढे पैसे तेवढे पैसे, असं करता करता एक बोली शेवटची ठरली आणि त्या बोली लावणाऱ्यानं पैसे दिले आणि या चित्रेंच्या पत्नीला आणि तिच्या मुलांना विकत घेतलं आणि चला म्हटले. हिला काही सुधरतच नव्हतं, कारण तिचं विश्वच इकडच्या तिकडे झालेलं होतं. नवरा मेलेला होता आणि आता ती गुलाम म्हणून विकली गेलेली होती. तिच्या डोळ्यातल्या धारा खळत नव्हत्या. चला म्हटल्यानंतर ती मान खाली घालून निघाली आणि शेवटी एका घरापर्यंत पोचल्यानंतर या असं आत म्हटल्यानंतर तिनं वरती नजर उचलून बघितलं. त्यावेळेला तिथं आनंदाचा एक जबरदस्त धक्का बसला. तिच्या स्वतःच्या सख्ख्या भावानं तिला विकत घेतलेलं होतं. ही एक घटना सांगितली. परंतु अशा लक्षावधी माणसांची खरेदी आणि विक्री भारतामध्ये झाली. जगाची तर तुम्ही गोष्टच सोडून द्या, महाराज हयात असतानाही झालेली. पुन्हा एकदा आपण दक्षिण दिग्विजयाकडे येऊयात आणि दिनांक देखील अतिशय महत्त्वाचा आहे. निखिल बेल्लारीकर नावाचे एक तरुण संशोधक आहेत. त्यांनी पोर्तुगीज रेकॉर्ड्समधनं ही माहिती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे.
दिनांक आहे 24 ऑगस्ट 1677. महाराज त्यावेळेला दक्षिण दिग्विजयाला निघालेत. वलीकुंडपुरम नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी डच व्यापारी म्हणजे हॉलंडचे लोक डच व्यापारी महाराजांशी चर्चा करायला आणि करार करायला आलेत. आजच्या भाषेमध्ये ॲग्रीमेंट करायला आले. का आलेत? कारण आजपर्यंत महाराजांचं राज्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आदिलशाचं राज्य होतं. त्यामुळे जो राजा आहे त्याच्याशी करार करायचे की मी तुमच्या प्रदेशामध्ये अमुक अमुक प्रकारचा व्यापार करेन, त्याच्याबद्दल एवढे पैसे मी तुम्हाला देईन, तेवढे पैसे तुम्ही घ्या वगैरे वगैरे, असं ते सगळं कराराचं स्वरूप असतं. महाराजांनी हा जो करार त्या दिवशी केलेला आहे, महाराजांनी त्या कराराची आधीची सगळी कलमं बघितली आणि त्या कलमांमध्ये नसलेलं एक कलम महाराजांनी स्वतः सांगून त्या कलम वाढवायला लावलं आहे. आणि ते कलम असं आहे की माझ्या प्रदेशामध्ये तुम्हाला माणसांची खरेदी विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तरी देखील खरेदी विक्री करायला लागाल तर आमची माणसं तुम्हाला प्रतिबंध करतील आणि ते सुद्धा जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला कोठडीमध्ये डांबू, कैदेमध्ये डांबू आणि तुम्हाला मी शिक्षा करू. महाराजांनी करार कधी केला आहे? 1677 केला. जर आपण युरोप आणि अमेरिकेचा इतिहास बघितला तर गुलामांचा इतिहास वाचल्यानंतर अंगावरती काटा येतो, डोळ्यामध्ये पाणी येतं. साधारणपणे युरोपमधली गुलामगिरी संपली हे वर्ष साधारणपणे जर आपण घ्यायचं झालं तर 1850 हे वर्ष घेतलं पाहिजे. महाराज जगाच्या किती वर्ष पुढे आहेत? महाराज जगाच्या 200 वर्ष पुढे आहेत. आणि ते सांगतात की हा माणूस आहे, हीच त्याची प्रतिष्ठा आहे. त्याची तुम्ही एखाद्या गुलामाची, एखाद्या जिन्सेसारखी, एखाद्या गुराढोरासारखी विक्री करू शकत नाही. हा माणूसपणाचा आदर्श, माणूसपणाची प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे. दुर्दैवानं आज देखील भारतामध्ये अशा घटना आपल्याला घडताना दिसतात. माणसाच्या मनामध्ये अहंकार येतो, सत्तेचा, संपत्तीचा, शिक्षणाचा, अधिकाराचा, आणि ते आपल्या अहंकाराच्या सगळ्या भावनेमध्ये कसली नीच कृत्य करून जातात. आपण ती वाचत असाल असं मी गृहीत धरतो, ती सांगण्याची आवश्यकता नाही, पण आज देखील भारतात हे घडतं. त्यामुळं महाराजांची प्रेरणा जर सुराज्यासाठी घ्यायची असेल तर माणसाला माणूसपणाची प्रतिष्ठा देणं हे कार्य महाराजांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. ही प्रेरणा आपण महाराजांच्याकडून घेतली पाहिजे. ही प्रेरणा घेऊन आपण ज्या वेळेला पुढं चालायला लागतो त्या महाराजांची प्रेरणा किती भव्य आणि किती दिव्य आहे. एक संत वचन असं आहे, संत रामदासांचं, ते असं म्हणतात की उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघे तेच टाकावे. महाराजांचं जे स्वप्न आहे, महाराजांचं जे ध्येय आहे ते इतकं मोठं आहे, ते आपण ठेवलं पाहिजे. पण ह्या ध्येयामध्ये अडचण येतात, या ध्येयामध्ये अडचणी येतात. कुठल्या अडचणी येतात हो? तर जगाचा इतिहास तुम्ही बघितलात, आजूबाजूला वावरणारी माणसं बघितली, त्यांच्याशी तुम्ही बोललात तर तुमच्या लक्षात असं येतं की जगातल्या अडचणी एका बाजूला आणि आपल्या स्वतःच्या रक्ताच्या नात्याच्या माणसांनी उभ्या केलेल्या अडचणी दुसऱ्या बाजूला. माणूस हतबल असतो. जो उघडपणे शत्रू म्हणून आपल्या समोर येतोय त्याला धडा शिकवणं तुलनेनं सोपं असतं, पण जे माझ्या रक्ताचे नात्याचे आहेत त्यांना धडा शिकवताना माणसाचा हात कापतो, काळीज कातर होतं, बुद्धीवरती भावना विजय मिळवते. परंतु महाराजांचा जर आपण विचार केला तर महाराजांनी बासी मर्ढेकरांच्या कवितेतली ओळ शब्दशः जगून दाखवली. बासी मर्ढेकर नावाचे कवी जुन्या मराठीत होऊन गेले. त्यांनी असं लिहिलं की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. म्हणजे आमची भावना जी आहे ना ती आम्ही तोलून मापून व्यक्त करणार, त्याच्यामध्ये जास्त पण होणार नाही, त्याच्यामध्ये कमी पण होणार नाही. मग महाराजांनी हे सगळं कुणाच्या बाबतीत केलं? बाकीचे तर लोक थोडे लांबचे राहिले, पण महाराजांनी स्वतःच्या वडिलांच्या बाबतीत काय केलं किंवा विचार केला? महाराजांनी स्वतःच्या मुलाच्या बाबतीत काय केलं? महाराजांनी स्वतःच्या मामांच्या बाबतीत काय केलं? महाराजांनी स्वतःच्या व्यायांच्या बाबतीत, म्हणजे ज्यावेळेला नवरा नवरीचं लग्न होतं त्यावेळेला त्यांचे आईबाप एकमेकांचे व्याही होतात, व्यायांबरोबर काय केलं हे उदाहरणं बघितली की आपल्या लक्षात असं येतं की महाराजांनी भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी हे महाराजांनी जगून दाखवलं आहे. मी आपल्याला त्याच्यातली 2 उदाहरणं सांगतो, 4 पैकी 2 उदाहरणं सांगतो. त्यातलं पहिलं उदाहरण विलक्षण आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिर्झा राजा जयसिंगाशी तह करावा लागला, महाराजांना आग्र्याला जावं लागलं आणि तिथे ज्यानं स्वतःच्या बापाला सोडलं नाही, ज्यानं स्वतःच्या सख्ख्या भावांना सोडलं नाही, नवे ज्यानं स्वतःच्या एका मुलाला देखील मारलं, त्या औरंगजेबाच्या कैदेमध्ये महाराज पडले. कसे निसटले इतिहास सांगू शकत नाही, पण ते निसटले मात्र हे खरं. ते निसटले, महाराज इतक्या विलक्षण पद्धतीने निसटले. सगळी माणसं तर सही सलामत परत आली, एकही माणूस गमावला नाही, पण महाराजांनी जेवढे घोडे हत्ती नेलेले होते ते सगळे सही सलामत घेऊन आले. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, इतका विलक्षण कर्तृत्व आहे. महाराज स्वराज्यामध्ये पुढे आले. आपण चित्रपटामध्ये कदाचित तो प्रसंग बघितला असेल. गोसाव्यांचा पोशाख घेऊन महाराज जिजाबाईंना भेटले आणि
आईचं आणि मुलाचं मिलन झालं, आईची आणि मुलाची भेट झाली. परंतु महाराजांनी काय केलं? जिजाऊ आऊसाहेबांना आनंदाचा तो कड आवरल्यानंतर जिजाऊंनी विचारलं असेल, अरे माझा शंभू बाळ कुठे आहे? त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिलं, शंभू बाळ वारले. आणि त्यांचे दिवस देखील महाराजांनी घातले. आपला पोटचा मुलगा जिवंत आहे, पण शत्रूला संशय येऊ नये म्हणून त्याचं श्राद्ध घालणारा हा राजा होता, हे आपण शिकलं पाहिजे. इतकं त्यांनी भावनेवरती नियंत्रण ठेवलं. का नियंत्रण ठेवलं? जर त्यांनी तसं केलं नसतं कदाचित शंभूराजे सुखरूप महाराष्ट्रामध्ये परत येऊ शकले नसते. म्हणून महाराजांनी भावनेला एका मर्यादेत कोंडून ठेवलं. हा एक प्रसंग झाला. महाराजांचा व्यायांच्या बरोबर जो संबंध आहे तो एकदम विलक्षण आहे. महाराजांचे अनेक व्याही होते. महाराजांचे 8 विवाह झाले होते, आपल्याला माहिती आहे. महाराजांची मुलं मुली असे होत्या. त्याच्यातली एक जी कन्या आहे ती महाडिकांच्या घराण्यात दिलेली होती. आणि महाराजांनी तत्कालीन जी वतनाची पद्धती होती त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या होत्या. आजपर्यंत ते वतन वंश परंपरा वगैरे वगैरे चालायचं, पण महाराजांनी त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या होत्या. आणि आता महाराजांची मुलगी या महाडिकांच्या घरात दिली. आणि महाडिकांची मुलगी म्हणजे संभाजीराजांची पत्नी, म्हणजे गावाकडे ज्याला साटलोटं म्हणतात. तुम्ही ऐकलं का नाही मला माहीत नाही, पण साटलोटं म्हणतात. असं ते झालं. म्हणजे दोन्ही बाजूने एकमेकांचे ते सोयरे झाले. हे त्यांचे सासरे आणि ते यांचे सासरे, असं ते दोन्हीकडे झालं. आता ह्या महाडिकांनी काय केलं? या महाडिकांनी महाराजांना असं म्हटलं की आपली सोयरीक झाली, गोष्ट चांगली झाली, पण आम्ही आदिलशाहीची चाकरी सोडून तुमच्याकडे आलो. आता त्या बदल्यात आम्हाला तुम्ही दाभोळचं वतन द्या. आता बघा, मुलीच्या सुखासाठी आईबापांना काय काय करावं लागतं तुम्ही डोळसपणे बघत असाल तर तुमच्या देखील लक्षात येतं. दुर्दैवानं परिस्थिती सुधारली आहे, पण 100% सुधारली असं म्हणायला मात्र काही जागा नाही. महाराजांनी काय सांगितलं? महाराजांनी सांगितलं की हां, तुमची मागणी बरोबर आहे, पण महाराजांचं धोरण होतं नवीन वतनं द्यायची नाही किंवा वतनांच्या दुरुस्त्या करायच्या. हे महाराजांचं धोरण होतं. त्याच्या आडे व्याही होते. व्याह्यांना उत्तर काय दिलं? या मुलीला जेव्हा मुलगा होईल त्यावेळेला तुमच्या वतनाचं बघू किंवा त्यावेळेला तुम्हाला वतन देऊ. आता ही मुलगी म्हणजे महाराजांची मुलगी दिली आहे, तिचा विवाह वयाच्या कुठल्या वर्षी झाला? साधारणपणे त्या काळामध्ये वयाच्या 10व्या-12व्या वर्षी लग्न व्हायचं. आता ती मोठी होणार, मग तिचा मुलगा होणार, मग तो मोठा होणार, मग तुम्हाला वतन देऊ. लक्षात येतंय? त्यामुळं या पद्धतीनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. भारतामधल्या आजच्या घोटाळ्यांची जर तुम्ही यादी बघितली असेल, तुम्हाला माहिती असेल, तर लक्षात असं येतं की जे सत्तेच्या जवळ असतात, जे सत्तेच्या पदांवरती असतात, त्यांचेच नातेवाईक घोटाळे करण्यात पुढे असतात. महाराजांच्या नातेवाईकांना तर महाराजांनी घोटाळा करू दिलाच नाही, परंतु त्यांचे सावत्र मामा होते संभाजी मोहिते. इथं सुप्याला त्यांची जागिरी होती. त्यांची जागिरी मामांनी लाच खाल्ली, सावत्र मामांनी लाच खाल्ली, म्हणून त्यांची जागिरी जप्त केलेली महाराज. त्यामुळे जर सुराज्य आपल्याला आणायचं असेल तर आपल्याला सर्व प्रकारच्या अशा वशिलेबाजींपासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे. हा शिवचरित्राचा संदेश आपल्याला घेता येण्यासारखा आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र एवढं विलक्षण आहे. हा इतका दूरदृष्टीचा राजा होता की त्याला लांबचं दिसत होतं. शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 साली झाला, परंतु नंतर साधारणपणे 125 वर्षामध्ये 140 वर्षामध्ये भारतावरती राज्य कोणी केलं? इंग्रजांचं राज्य सुरू झालं, ज्यांना आपण म्हणतो सरासरी 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. त्या इंग्रजांना जर कुणी ओळखलं असेल त्या काळामध्ये तर ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलेलं आहे. इंग्रजांना महाराजांनी अतिशय विलक्षण पद्धतीनं धडा शिकवलेला आहे. इंग्रजांना महाराजांनी ओळखलं कधी? तर इंग्रजांना महाराजांनी ओळखलं ज्या वेळेला अफजल खानाचा वध महाराजांनी केला 10 नोव्हेंबर 1659ला. आणि त्यानंतर महाराजांना माहिती होती की या अफजल खानाची 3 गलबतं हे समुद्रामध्ये आहेत आणि ती गलबतं जप्त करण्यासाठी त्याच्यातला मुद्देमाल घेऊन येण्यासाठी त्यांनी दोरोजी नावाचा एक सरदार पाठवला कोकणामध्ये. आणि त्यावेळेला राजापूरला इंग्रजांची वखार होती आणि तिथला हेनरी रिव्हिंग्टन नावाचा त्यांचा अधिकारी होता. त्यांनी हातमिळवणी केली त्या अफजल खानाच्या सरदाराशी आणि त्यांचं एक जहाज दडवून ठेवलं. महाराजांना लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्यांची माणसं पकडून आणली आणि मग दोघांच्यामध्ये करार झाला की इंग्रजांनी महाराजांना मदत करायची. विशेषतः जंजिऱ्याच्या सिद्ध्यावरती ज्यावेळेला स्वारी करतील त्यावेळेला महाराजांना मदत करायची आणि महाराजांचे जे शत्रू असतील त्यांना दारूगोळा द्यायचा नाही इंग्रजांनी, असं इंग्रजांनी करार केला. तो करार केव्हा केला? तर तो फेब्रुवारी 1660 केला. महाराज पन्हाळ्याच्या गडावरती अडकले ते मार्च 1660
आणि हा जो हेनरी रिव्हिंग्टन होता त्यांनी मे 1660मध्ये जो सिद्धी जोवर आला होता त्याला आपल्या तोफा देऊ केल्या, आपली माणसं देऊ केली आणि आपलं जे युनियन जॅकचं निशाण आहे ते लावून पन्हाळा गडावरती त्यांनी गोळे डागले. महाराजांना लक्षात आल्यानंतर पुढच्या वर्षी त्यांनी सगळी राजापूरची वखार खणून काढली, सगळा मुद्देमाल जप्त केला. पण गोष्ट इथं संपली नाही. हे इंग्रज म्हणजे वरकड व्यापारी नव्हत असं महाराजांचं स्वतःचं पत्र उपलब्ध आहे. इंग्रजांना महाराजांनी ओळखलं आणि महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर 1674 नंतर महाराजांनी इंग्रजांच्याकडून तांबं विकत घेतलं. कारण इंग्रज आणि युरोप त्यावेळेला तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यापेक्षा पुढे होता. महाराजांनी तांबं विकत घेतलं आणि आता त्याचे पैसे द्यायचे. मग पैसे द्यायचे म्हटल्यानंतर महाराज म्हणले की आता रायगडावरती एवढे पैसे नाही आहेत, त्यामुळे रोख रक्कम काही तुम्हाला देता येत नाही, पण तुमचा माल आम्ही घेतला आहे, तुम्हाला पैसे मी नक्की देणार, तुमचे पैसे मी बुडवणार नाही. तुम्हाला असं करतो, मी तुम्हाला हुंडी देतो. हुंडी म्हणजे हल्लीच्या भाषेमध्ये प्रॉमिसरी नोट म्हणा किंवा चेक म्हणा, बेरर चेक म्हणा. ही हुंडी कुठली आहे म्हटले? ही हुंडी गोळकोंड्याची. माझं तिथं एक कार्यालय आहे, तिथं माझा माणूस असतो. ही हुंडी तुम्ही घेऊन जा, तिथं त्याला दाखवा आणि जेवढे पैसे ठरले तेवढे पैसे तुम्हाला मिळतील. इंग्रजांना वाटलं ठीक आहे, गोळकोंड्याला जाऊ, पैसे घेऊन येऊ. आता ही घटना जी आहे ती 1675मधली आहे, साधारण 74-75मधली आहे. त्या काळामध्ये वाहतुकीची साधनं काय होती? एक तर अधिकारी असेल तर घोड्यावर बसून जायचं, पालखीत बसून जायचं, आणि सामान्य माणूस असेल तर चालत जायचं. आता रायगडावरनं जायचं मुंबईला, कारण हे मुंबईवरनं आले होते. पण मुंबईकरांकडे तेवढा अधिकार नव्हता. त्यांचं मुख्य वखार होती सुरतेला, म्हणून त्यांनी ते पत्र पाठवलं सुरतेला. सुरतवाल्यांनी माणूस पाठवला गोळकोंड्याला. मग तो मजल दर मजल करत गोळकोंड्याला पोचला. तिथे महाराजांचं कार्यालय होतं, म्हणजे आजच्या भाषेत ऑफिस होतं. महाराजांचे त्या कार्यालयातल्या माणसाला मी दाखवलं. तो म्हटला हुंडी बरोबर आहे, एकदम सगळं बरोबर आहे, पण पैसा मी काय तुम्हाला देऊ शकत नाही. अरे तुमच्या राजेसाहेबांनी लिहून दिलं आहे पैसा देईल. अहो तुमचं बरोबर आहे, पण याला अधिकार जो लागतो तो माझ्याकडे नाही, आम्हाला पावर नाही, असं त्यांनी सांगितलं साध्या शब्दात. म्हणले ज्यांच्या हातात अधिकार आहे ते प्रल्हादजी नरजी रायगडावर गेले, ते येतील थोड्या दिवसात, तुम्ही थांबा, वाट बघा, आले तर पैसे घेऊन जा. आता हा गेले की पैसे घ्यायचे आणि परत माघारी यायचं. आता किती दिवस थांबणार? 2 दिवसच्या. कधी येतील आम्हाला काय माहिती बा, साहेब कधी येतील आम्ही कसं काय सांगणार, असं त्यांनी उत्तर दिलं. हा माणूस परत गोळकोंड्यावरनं घोड्यावरनं पालखीनं करत करत आला सुरतला. सुरतेवरनं पत्र गेलं मुंबईला. मुंबईचा जो ऑफिसर होता एंजियर, जेराल्ड एंजियर असं त्याचं नाव, तो म्हटला नाही नाही असं काय नाही, जावा रायगडावरती आणि पैसे मागून आणा. म्हणून त्यांनी नारायण शेणवे नावाचा एक दुभाषा होता, ट्रान्सलेटर, त्याला पाठवलं. हा नारायण शेणवी परत घोडा पालखी असं करत करत पाचाडला आला. त्याला कळलं महाराज नाही आहेत, महाराज गेलेत मोहिमेवर, महाराज कधी येतील, आता राजेसाहेब कधी येतील आम्ही कसं काय सांगावं. तो म्हणला मी वाट बघतो. मग कोण आहे गडावर? तर गडावरती महाराजांचे मुख्य प्रधान आहेत मोरोपंत पिंगळे. ठीक आहे, मी मुख्य प्रधानांची भेट घेतो. आता मुख्य प्रधान असल्यामुळे त्यांच्या मागे कामे भरपूर, त्यामुळे तुम्ही आज आला तर लगेच भेट थोडीच होते, साहेबाची भेट अशी लगेच मिळत नाही, त्याला वाट पाहावी लागली. मग वाट पाहून शेवटी मोरोपंत पिंगळ्यांची भेट झाली. मोरोपंत पिंगळे म्हणाले काय झालं? ते म्हणाले की असं असं आमचं वगैरे, ते माणूस परत आला गोळकोंड्याला, अमुक तमुक सगळं सांगितलं. ते म्हणाला बरोबर आहे, ते प्रल्हाद निराजी आले होते पण ते गेले, अहो 1 आठवड्यापूर्वीच गेले तिकडे, आता जाता का परत गोळकोंड्याला? ते म्हणले आता कशाला गोळकोंड्याला पाठवता, इथेच पैसे द्या. अहो तुम्हाला तेच सांगतोय, महाराजांनी काय सांगितलं की आज रोख रक्कम नाही आहे, म्हणून तर तुम्हाला आम्हाला हुंडी द्यावी लागली ना. आता तुम्ही असं करा, तुम्ही एवढ्या आलात गोळकोंड्याला जाऊन, तर असं करूया, मध्ययुगामध्ये एक वस्तू विनिमय नावाची पद्धत होती, बार्टर सिस्टीम. तुम्ही आम्हाला तांबं दिलं का, तेवढ्या किमतीचं आम्ही तुम्हाला नारळ देऊ, तेवढ्या किमतीचे आम्ही तांदूळ देऊ, तेवढ्या किमतीचे आम्ही सुपारी देऊ. तुम्ही असं करा, मी तुम्हाला एक पत्र लिहून देतो, इथं अलिबागला आमचा आगार आहे, तिथं आमची सगळी प्रजा कर भरत असते या रूपात, तुम्ही ते पत्र घेऊन जा आणि हिशोबाने जेवढे नारळ तांदूळ सुपारी होते तेवढे तुम्ही विकत घ्या. नारायण शेणवी म्हणाला की मी पैसे घ्यायला आलो आहे, पण तांदूळ सुपारी नारळ घ्यायचे का नाही हा अधिकार माझ्याकडे कुठे आहे? ठीक आहे, तुमच्या साहेबाला विचारून या. परत माघारी आली वरात मुंबईमध्ये. एंजियरच्या लक्षात आलं. एंजियर म्हटला नारायण शेणवी, अरे तुला एकट्याला पाठवून काम झालं नाही, आता तुला असं करतो, तुझ्याबरोबर मी माझा हुशार माणूस देतो. म्हणून फ्रान्सिस मॉलिव्हेरर असं त्याचं नाव. मग आता हा नारायण शेणवी आणि फ्रान्सिस मॉलिव्हेरर परत आले, मदल दर मदल करी. महाराज आलेत का रायगडावर? हो महाराज आलेत, पण महाराज आहेत, स्वराज्य आहे, कारभार आहे, भेट थोडी लगेच होती. साधारण 1.5 महिना गेला, महाराजने भेटायला बोलवलं. महाराज म्हणाले काय झालं?
पैसे पाहिजेत. अहो पण रोख रक्कम नाही आहे. म्हणून तर झालं, बरं आता असं करा, तुम्हाला फेऱ्या झाल्या तेवढ्या, तर आता असं करा, पैसे मी तुम्हाला देत नाही, पण माझ्याकडे सोनं किंवा चांदी आहे, सोनं किंवा चांदी ह्याच्यातलं काय घेणार ते तुम्ही बोला. आता परत पंचायत, सोनं घ्यायचं का चांदी घ्यायचं, अधिकार कोणाकडे. नारायण शेणवी म्हणला मी मुंबईला जातो. तो जो फ्रान्सिस मॉलिव्हेरा म्हणला मी थांबतो आणि वाट बघतो. तो धोरणी होता इंग्रज, तो थांबला, वाट बघितला. हा नारायण शेणवी परत मुंबईत आला. ते बघितल्यानंतर एनजीआरला कळलं पैसा मिळाला नाही. बघू आता हा फ्रान्सिस काय दिवे लावतो, म्हणजे असं म्हणला नसेल पण फ्रान्सिस काय दिवे लावतो म्हणून हा वाट बघत बसला. 10-15 दिवसांनी मॉलिव्हेरा पण रिकाम्या हाताने परत आला आणि त्याने लिहून ठेवलं आहे, आय हॅव गॉट नथिंग बट हॉलो प्रॉमिसेस, असं त्याने लिहून ठेवलं आहे. ते प्रसिद्ध केलं इंग्रजांनी. मग शेवटी एनजीआर म्हणाला, तुम्ही असं करा, जा परत एकदा रायगडावर आणि सोनं चांदी जे काही मिळेल ते घेऊन या. मग परत ही जोडगोळी परत रायगडावरती आली. परत महाराजांची भेट मिळायला थांबावं लागलं. शेवटी महाराजांची भेट झाली. मग महाराज म्हणाले, काय पाहिजे तुम्हाला, सोनं देऊ का चांदी देऊ. महाराज काही पण द्या. बरं महाराज म्हणले, असं करा, चांदी घेऊन जा. मग महाराज सांगितलं, मोरोपंत यांना चांदी देऊन टाका, काय हिशोब करा आणि चांदी देऊन टाका. मोरोपंत निघाले. तिथं जामदारखाना म्हणजे स्टोर रूम आजच्या भाषेमध्ये, वॉल्ट किंवा सेफ डिपॉझिट वॉल्ट, तिथं गेले. आता ते वजन करायचं ना. मोरोपंत म्हणाले की रायगडावरती चांदीचा भाव त्या काळामध्ये 28 रुपये शेअर आहे. हे इंग्रज म्हणाले, असं कसं, पण आमच्या मुंबईत 23 रुपये शेअर आहे. तुमच्यापैकी कोणी सराफाच्या दुकानात गेले का नाही मला माहिती नाही, परंतु सोन्या चांदीचे भाव पुण्यात एक असतात, मुंबईत दुसरे असतात, साताऱ्यात तिसरे असतात, सोलापूरमध्ये चौथे असतात, वगैरे वगैरे वगैरे. ते म्हणाले रायगडावरती 28 शेअर चांदी आहे, घ्यायचं आहे का बोला. आता आली का पंचायत, परत वरात मागे जाणार, परत येणार. ते म्हणले द्या 28 रुपये शेअर, तर 28 रुपये शेअर. शेवटी घेतली चांदी आणि हे परत आले. आणि ह्यांचा जो अधिकारी होता जेरॉल्ड अंजियर, त्यांनी आपल्या कंपनीला लिहून पाठवलं. तो म्हणाला, जगामध्ये आपले इतके हुशार आपण व्यापारी आहोत असा माझा भ्रम मोडीत करणारा एक माणूस मला भेटला. 1.5 वर्ष म्हटलं हे सगळं चाललंय आणि या सगळ्या व्यवहारात 22.5% तोटा झाला. आता तुम्ही मला असं सांगा, महाराजांना त्यांना फसवायचं होतं का हो? का वागले त्यांच्याशी तसं. खटासी व्हावे खट, उद्धटासी व्हावे उद्धट. तुम्ही जर आमच्याशी गद्दारी करत असणार, तुम्ही जर आमच्याबरोबर अशा जर गोष्टी करत असणार, तर तुम्हाला तशाच पद्धतीने आम्ही धडा शिकवू, हे महाराज शिकवलं. पण महाराजांचं मोठेपण त्याच्या पुढं आहे. महाराजांनी इंग्रजांची ही धूर्त महत्त्वाकांक्षा जी आहे ती ओळखली आणि त्यांना लक्षात आलं की हे जरी व्यापारी असले तरी केवळ व्यापाऱ्यांचा उद्देश नाही, आणि म्हणून त्यांनी कोंडून ठेवलं. दुसरी एक गोष्ट महाराजांनी केलेली आहे. दुसरी कोणती गोष्ट केली आहे महाराजांनी, तर महाराजांना इंग्रजांनी आणि काही प्रमाणात फ्रेंच, पोर्तुगीज यांनी देखील प्रस्ताव दिलेले. त्यावेळेला आपल्याकडे तंत्रज्ञान एवढं नव्हतं. त्यामुळे राजा एकदा राज्यावरती आला, राज्याभिषेक झाला की तो स्वतःच्या नावाची नाणी तयार करायचा. आपण सगळेजण नाणी बघतो, 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं, हल्ली 20 रुपयाचं वगैरे पण असतं. आजचं नाणं बघितलं की कसं एकदम गोल असतं, त्याच्यावरती व्यवस्थित सगळा मजकूर लिहिलेला असतो, एकासारखं दुसरं नाणं असतं. पण त्या काळामध्ये हे तंत्रज्ञान आपल्याकडे काही नव्हतं. प्रस्ताव दिला इंग्रजांनी महाराजांना की आमची नाणी बघा कशी छान आहेत, एकदम सुबक आहेत, गोल म्हणजे गोलच आहे, एवढा गोल म्हणजे तेवढाच गोल आहे, एवढं वजन म्हणजे तेवढंच वजन आहे, आम्ही तुमची नाणी पाडून देतो. महाराजांनी काय केलं, महाराजांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला. महाराज म्हणाले, आमची माणसं जशी नाणी पाडतायत तशी पाडू द्या. ते आज शिकतील, उद्या शिकतील, नाही तर परवा शिकतील, परंतु आमच्या देशातला व्यापार हा आम्ही ठरवू, आमच्या देशातल्या गोष्टी आम्ही बनवू. आता ही फार मोठी विलक्षण गोष्ट आहे. याला अजून एक गोष्ट जोडली पाहिजे. इंग्रज आता स्वतःबद्दल असं म्हणायचे, त्या काळात म्हणायचे, आता इंग्रज ते म्हणू शकत नाही, कारण एकच भारतीय वंशाचा माणूस तिथे पंतप्रधान आहे, त्यामुळे ते म्हणू शकत नाही. त्यावेळी इंग्रज असं म्हणायचे, ब्रिटानिया रूल्स द वे, रूल द वेव्ज, सो ब्रिटानिया कॅन नेवर बी स्लेव्ज. म्हणजे आम्ही समुद्रावरती राज्य करतो, त्यामुळे आम्ही कधी गुलाम होणार नाही, कारण आमचं नौदल अतिशय महत्त्वाचं आहे किंवा ते प्रभावी, आरमार प्रभावी. महाराजांच्या पूर्वीची साधारणपणे 350-400 वर्ष घेतली तर भारतातल्या एकाही राज्याला असं वाटलं नाही की आपलं स्वतःचा आरमार असावं. महाराजांनी स्वतःचा आरमार त्यांनी बनवायचा खटाटोप केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मदत घेतली पोर्तुगीजांची. आता इथं महाराजांचं चातुर्य लक्षात येतं, परंतु मुद्दा काय आहे, महाराजांनी आपल्या माणसांना शिकवलं. आता या पोर्तुगीजांना सांगितलं की आम्ही सिद्ध्यावरती आक्रमण करणार आहे जंजिऱ्याच्या, म्हणून आम्हाला आरमार बांधायचे, तुम्ही याला मदत करा. काम सुरू झालं, 400 माणसं आली
पण महाराजांना लक्षात असं येत होतं की ही माणसं आपल्याकडे टिकणार नाहीत आणि झालं तसंच एका दिवशी ती माणसं रात्रीतून नाहीशी झाली. पण महाराजांनी हे सगळं ओळखलं होतं, दूरदृष्टी होती. त्यांनी आपल्या माणसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्यावरती लक्ष ठेवा, कसं नियोजन करायचं, कसे ते सगळे चित्र काढायचे, नकाशे कसे काढायचे, कोणत्या प्रकारचं साहित्य वापरायचं, तुम्ही सगळं शिकून घ्या. आणि महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. 300-350 वर्षानंतर भारतीयांना कोणतीही माहिती नसणारा आरमार उभं करणारा हा दूरदृष्टीचा राजा होता. कारण याला माहिती होतं की समुद्रावरती जर आपली सत्ता असेल तर आपला देश हा पुढे जाऊ शकतो. आता या घटनेचा संदर्भ आपण आजच्या काळामध्ये जोडूया. गेले काही वर्ष आपण भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्याबद्दल बोलतो आणि त्याच्यामध्ये आपण असं बोलतो, एक शब्द तुम्ही नक्की ऐकला आहे, आपल्याला भारताला बनवायचं. कसं बनवायचं आपल्याला भारताला? आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवायचं. आजची भारताची स्थिती काय आहे हो? काल परवात मी जरा वाचत होतो, माहिती घेत होतो, तर त्याच्यामध्ये आपला सगळ्यात मोठा जो व्यापारी भागीदार आहे भारताचा, तो कोण आहे? तो चीन आहे. आता चीन आपला किती मित्र आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या चीनशी 2022-23 या वर्षामध्ये आपण जो व्यापार केला त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 85 अब्ज डॉलर्स इतका तोटा झाला आहे. 85 अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. याचा अर्थ तेवढ्या वस्तू आपण भारतात बनवू शकलेलो नाही. त्यामुळं इतके दिवस आपण मेड इन इंडियाचा आग्रह धरत होतो. आता इथून पुढे तुमच्यासारख्या तरुणींनी आग्रह कशात धरला पाहिजे? मेक इन इंडिया. आणि प्रेरणा कोणाची असली पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांची. कारण त्यांनी ओळखलं की हे लोक जे आलेले आहेत ते आपल्यावरती राज्य करायला आले, त्यांच्या वस्तू आपल्याला विकायच्या. त्यामुळे ही प्रेरणा आपल्याला आहे. आणि अशा ज्या वस्तू आज भारतामध्ये बनत नाहीत, असं जे तंत्रज्ञान भारतामध्ये बनत नाही ते आपण बनवलं पाहिजे. आणि भारताने करून दाखवलं. एक उदाहरण मी फक्त सांगतो, जे आता अलीकडचं आहे, तुलनेनं अलीकडचं आहे ते उदाहरण सांगतो. आपण 1998मध्ये पोखरणमध्ये पुन्हा एकदा अणुस्फोट केला आणि या अमेरिकेने आणि जगातल्या सगळ्या लोकांनी आपल्यावरती निर्बंध लादले. आणि जे अंतराळयानवरती उडवतात, अवकाशयान वगैरे वगैरे, त्याच्यासाठी एक विशिष्ट इंजिन लागतं, क्रायोजेनिक इंजिन त्याला म्हणतात. ह्या सगळ्या देशांनी सांगितलं, रशियानी पण सांगितलं, चीननी पण सांगितलं, अमेरिकेनं, जपाननं, फ्रान्सनं, सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला क्रायोजेनिक इंजिन आम्ही देणार नाही. भारताचे शास्त्रज्ञांनी प्रेरणा घेतली, कोणाकडून घेतली असेल असं पण म्हणलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्याकडून घेतली. त्यांनी क्रायोजेनिक इंजिन बनवलं आणि गेल्याच वर्षी आपण सगळेजण भाग्यवान आहोत, भारत 4था देश ठरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपलं यान व्यवस्थित उतरवणारा. जगातला भारतातला 4था क्रमांक आला. त्यामुळं भारत करू शकतो का? भारत करू शकतो. हे आपल्या शास्त्रज्ञांनी करून दाखवलं आहे. अशा अनेक तरुणांनी देखील करून दाखवलं आहे. त्यामुळे तुम्ही या दृष्टीनं विचार केला पाहिजे की शिवाजी महाराजांची प्रेरणा स्वराज्यासाठी जर घ्यायची असेल तर मेक इन इंडियासाठी मी काय करू शकतो याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. ही प्रेरणा घेतली पाहिजे. दुसरं, चीनचा उल्लेख आला म्हणून आपल्याला अजून एक वेगळं मी उदाहरण सांगतो. व्यापाराचं, मगाशी एक इंग्रजांच्या व्यापाराचं मी उदाहरण सांगितलं. आता चीनच्या व्यापाराचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही जर बाजारात गेला, म्हणजे तुम्ही बाजारात जाता, सगळी मार्केटिंग ऑनलाईन पण तुम्ही करत असाल, पण चीनच्या वस्तू अतिशय स्वस्त असतात. का असतात याचा तुम्ही कधी विचार केला का? केवळ त्यांना बनवायला स्वस्त पडतात म्हणून त्या स्वस्त नसतात. कारण ते जेवढ्या किमतीत त्या बनवलेल्या वस्तू त्याच्यापेक्षा स्वस्तात विकतात. कारण त्यांना भारतातला सगळा व्यापार आपल्या हातात घ्यायचा आहे. आणि हे मी अजिबात अतिशयोक्तीपूर्ण विधान करत नाही. याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. भारतामध्ये एक त्याच्यासाठी आपला एक विभाग आहे, सरकारचा विभाग आहे. त्याचं नाव आहे डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेड रेग्युलॅरिटीज नावाचं नाव आहे. आणि आत्ताच मी काल परवा बातमी वाचली, 10 जानेवारी 2024ला आपल्या या डायरेक्टर जनरलनी चीनमधनं येणाऱ्या काही वस्तूंवरती जास्त कर बसवलेला. कारण चीनी लोक काय करतात, वस्तू जर 100 रुपयाला बनत असेल तर ते विकताना तुम्हाला 30-40 रुपयात विकतात. भारतात हीच वस्तू कदाचित 120-130 रुपयात बनते. आता तुम्ही एकच वस्तू 30-40 रुपयातली घेणार का 120-130 मधली घेणार? उत्तर उघड आहे. म्हणून त्याच्यावरती कर लावला. याची प्रेरणा कुठं आहे? ती छत्रपती शिवरायांच्या चरित्रात आहे. छत्रपती शिवरायांनी त्यांचा जो कुडाळचा सरसुभेदार आहे नरहरी आनंदराव, त्याला 7 डिसेंबर 1671ला पत्र लिहिलं आहे. पत्र कशाबद्दल आहे? तर पत्र मिठाबद्दल आहे. 2 प्रकारचं मीठ असतं. तुमच्यापैकी जे स्वयंपाकघरात काम करतात आणि योगायोगानं गेले 5-6 दिवस तुम्ही
आळीपाळीनं स्वयंपाकघरात काम करतात त्यामुळे दोन प्रकारचं मीठ असतं. एक असतं अगदी बारीक मीठ असतं आणि दुसरं असतं खडे मीठ. तर त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे स्वराज्यामध्ये खडे मीठ बनायचं ते महाग होतं. आणि महाराष्ट्राच्या खाली गोवा राज्य, गोवा राज्याचा जो उत्तर भाग आहे उत्तरेकडचा त्याला बारदेश म्हणतात. तिथं पोर्तुगीजांचं मिठाचं उत्पादन व्हायचं. त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं त्यामुळे ते मीठ एकदम बारीक असं बनवायचे, बारकं मीठ बनवायचे आणि ते अतिशय स्वस्त विकायला लागले. आणि मग स्वस्त विकायला लागले म्हणून व्यापारी पण ते विकत घ्यायला लागले आणि ते विकायला लागले सगळ्या बाजारांमधनं. महाराजांना लक्षात आल्यानंतर त्यांनी 7 डिसेंबर 1671ला या नरहरी आनंदराव पत्र लिहिलं आहे. आणि त्याच्यात असं लिहिलं आहे की या मिठावरती म्हणजे बारदेशातून येणाऱ्या मिठावरती तुम्ही जबर जकातीचा कर बसवा, जेणेकरून हे जे बारदेशातून येणारं मीठ ते महाग झालं पाहिजे आपल्या मिठापेक्षा. आणि हे मीठ महाग झालं आहे म्हटल्यानंतर लोक ते विकत घेणार नाहीत आणि यांचा व्यापार चालणार नाही. आणि समजा तरीसुद्धा काही जणांनी व्यापार करायचा ठरवलं तर काय होईल, जेवढं ते मीठ विकतील तेवढा जास्त कर आपल्याला मिळेल. म्हणजे महाराजांनी काम कुणाचं केलं होतं, डायरेक्टर जनरल स्वतंत्र भारताचा जो 10 जानेवारी 2024 रोजी काम करतोय ते महाराजांनी काम कधी केलं आहे, 1671 साली केलं. कारण या व्यापाराच्या मध्ये केवळ व्यापार असं जगामध्ये कधीही झालेलं नाही. हे व्यापाराचं युद्धचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे या युद्धामध्ये जर जिंकायचं असेल तर ती प्रेरणा महाराजांच्याकडून आपण घेतली पाहिजे. शिवचरित्राची प्रेरणा जी आपल्याला सदैव मार्गदर्शक असते, ती शिवचरित्राची प्रेरणा आपण मार्गदर्शन घेत घेत पुढं जातो. या सगळ्या गुणांचा आपण आदर करतो. महाराजांनी आपल्या प्रजेबद्दल काही उद्गार काढले. जर सुराज्य बनवायचं असेल तर भारतामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता, भारताचं सुराज्य बनवायचं भारतामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता. आपल्याला असं वाटतं की सरकार म्हणजे महत्त्वाचे, सरकारमधले अधिकारी महत्त्वाचे, नेते मंत्री वगैरे सगळे महत्त्वाचे. पण स्वराज्याचं सुराज्य करत असताना सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सामान्य माणूस. महाराजांनी आज्ञापत्रामध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे, प्रजा म्हणजे तोच राज्याचा जीवनोपाय. जर प्रजा असेल तर राजा असेल, प्रजा असेल तर लोकशाही असेल, नाही तर फक्त अधिकारशाही असेल. त्यामुळं प्रजेला महत्त्व दिलं पाहिजे. ही महाराजांची प्रेरणा घेऊन आपण स्वतंत्र तर झालो 15 ऑगस्ट 1947ला, खंडित रूपात का होईना, पण ते सुराज्य मात्र अजून करायचं राहिलेलं आहे. महाराजांची प्रेरणा ही अखिल भारतीय स्वरूपाची होती. त्याचं वर्णन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं आहे. पण त्याच्यामधले एक कवी योगेश आहेत, त्या कवी योगेशांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे महाराजांच्या एकूण कार्याचं. कवी योगेश असं म्हणतात की आसे तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, आसे तू हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. विश्ववंदिनी भारत माँ का, विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये सिंहासन रामकृष्ण का, ये सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ युधिष्ठिर का, पौरुषता के परंपरा का, पौरुषता की परंपरा का महापराक्रमी राजा था, पौरुषता की परंपरा का महापराक्रमी राजा था, पौरुषता की परंपरा का महापराक्रमी राजा था. तुकाराम और समर्थ आए, तुकाराम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन शुभ मंगल आया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था. त्यामुळे या राष्ट्र पुरुषापासून प्रेरणा घ्यायची. तर कार्य अजून खूप मोठं आहे आणि ते कार्य आपल्या मनामध्ये आपण साठवूयात. त्यांचं शिवचरित्र आपण ऐकूयात, ते आत्मसात करूयात आणि आपण एक संकल्प करूयात की या स्वराज्याचं रूपांतर भारताच्या स्वातंत्र्याचं सुराज्यामध्ये रूपांतर होण्यासाठी लवकरात लवकर मी प्रयत्न करेन. आणि त्यासाठी या 4 ओळी आपण लक्षात ठेवूयात. शिवबा कशास्तव कसे जगले, शिवबा कशास्तव कसे जगले हे स्मरूया, शिवबा कशास्तव कसे जगले हे स्मरूया. शिवसूर्य मार्ग विजयार्थ उठा धरूया, शिवसूर्य मार्ग विजयार्थ उठा धरूया. मनीषा अपूर्ण परिपूर्ण करावयास, मनीषा अपूर्ण परिपूर्ण करावयास, जगताच विजयी करूया भगव्या ध्वजास,
जगतास विजयी करूया भगव्या ध्वजास. धन्यवाद.